आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरी, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार आहेत. सत्ताधारी पक्षातले आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना एक थेट सवाल सरकारलाच केलाय की महाराष्ट्रात या दंगली का भडकतात. याच सवालापासून त्यांच्याकडनं आपण सुरुवात करूया. तुम्ही सरकारला केलेला हा सवाल आहे, पण याचं उत्तर तुमच्याकडनं सुद्धा हवंय, कारण तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. महाराष्ट्रात या दंगली का भडकतात? महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याकरता काही लोकांचा सातत्यानं प्रयत्न पूर्वीपासून राहिलेला आहे आणि अशा पद्धतीच्या दंगली ह्या काही आज नव्याने घडल्या असं नाही. मागचे पूर्वपीठिका महाराष्ट्राची घेतली तर अनेक काळामध्ये अशा दंगली घडल्या, पण अशी दंगल होऊ नये त्याकरता सुद्धा सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. सरकारमध्ये जरी असलो तरी मला असं वाटतं, कारण मी सेक्युलरिझम जर मानतो, मी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल वारंवार त्याचा जप करत असेल संविधानाचा, तर संविधानाची प्रिअम्बलची पहिलं ओळ लिहिलेली आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात प्रिअम्बल इथं लिहिलेली आहे. ते मानणारा जर मी असेल तर आम्ही भारताचे लोक हेच मी शिकलेलो आहे. आणि सत्तेत असू दे का विरोधात असू दे, माझा प्रश्न राहणार आहे सरकारला की अशा प्रकारचे दंगे आपल्याला परवडणार नाहीत. कोणी भडकवत असेल तर त्याचा पाठपुरावा कुठल्याही संघटना असू द्या ना, ज्या संघटना रस्त्यावर उतरल्यात ना आज हिंदुत्वाच्या नावावर, त्यांनी प्रशांत कोरटकरच्या वेळी का आंदोलन नाही केलं याचं उत्तर द्यावं. आणि सरकारमध्ये जरी असलो तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे दंगा होता कामा नये. सर्वसामान्य जनता जे रोज प्रार्थना करते, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हे रोज आपण ऐकतो इतकं सुंदर गीत. पण अशा प्रकारचे दंगे हिंदूंना परवडणारे ना मुसलमानांना परवडणारे, काय साध्य होतं याच्यातून? माझा सवाल सरकारला कालही होता, आजही आहे. सरकारने ते डिटेक्ट करावे सगळे आणि जे कोणत्या संघटना असतील त्यांच्यावर कायदेशीर बंदी आणावी. खरं तर एक यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की शिवजयंतीच्या दिवशीच नागपुरात अशा पद्धतीचं अकबराची कबर खोदण्यासाठीचं एक आंदोलन केलं जातं, त्याला परवानगी दिली जाते. महाराष्ट्रामध्ये इतरही भागांमध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतो, पण तिथं जिथं आंदोलन होतं तिथंच अशा पद्धतीचं तणावपूर्ण वातावरण होतं. याच्यासाठी तुम्ही कोणाला दोषी धरता? जे नेते विधानं करतात त्यांना, जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, ज्या विषयावरनं आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांना, की जे ठिकाण आहे त्याला? शिवजयंती माझ्या माहितीप्रमाणे 19 फेब्रुवारीला झाली, पण तरीही काही संघटना तिथीवर शिवजयंती करतात. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि जाणीवपूर्वक. आता मूळ याला मुद्दा कुठून सुरू झाला की मुद्दा सुरू झाला अबू आझमीच्या स्टेटमेंट नंतर. अबू आझमींनी जर तसं स्टेटमेंट केलं असतं, बरं अबू आझमी पण सत्ताधारी म्हणजे महायुतीसोबतच त्यांचा पक्ष आहे समाजवादी. आणि कालची जी काही घटना घडली याचं कारण गेल्या 2 दिवसांपासून जो औरंगजेब वर काढला जातोय दोन्ही गटांकडून, इकडून आणि तिकडून सुद्धा, सत्ता आणि विरोधकांकडून सुद्धा, आणि त्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण, औरंगजेबाची कबर हटवा, दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एक प्रवाह असा आहे जो औरंगजेबाचं उदात्तीकरण करतोय आणि एक प्रवाह असा झाला की औरंगजेबाची कबर हटवा. आणि यामुळे काही आता एखादी मिरवणूक असेल, एखादी जयंती असली का तेवढ्या दिवसापुरतं यांच्या अंगात ते वारं शिरतं. म्हणजे तुम्ही बघा, शिवजयंतीच्या अशा अनेक मिरवणुका आहेत की डीजे वाजत असताना ते एखाद्याच्या अंगात मग एखादा मावळा संचारतो. मग काय करायचं? हिरवा झेंडा दिसला का मग फाडून टाका, मग मस्जिदवर गुलाल टाका. म्हणजे हे दुर्दैव आहे की मस्जिदीसारखे, मंदिरासारखे धार्मिक स्थळं पण झाकून ठेवावे लागत असतील, ते हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे ही जी काही दंगल घडली याला काही टाइम टेबल नाही. जी लोक बिनडोक आहेत त्यांना हे करून महाराष्ट्राचं वातावरण मला वाटतं दूषित करायचं होतं. सरकार याला दोषी आहे काय? तर अजिबात नाही. कुठल्याही सरकारला अशी दंगल व्हावी असं वाटत नसतं. पण ही जी काही टाळकी आहेत ही मग कोणी पोचलेली आहेत का याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की या सगळ्यामध्ये सरकारमध्ये असलेले मंत्री सुद्धा विधानं करतात, सरकारशी जोडलेले आमदार सुद्धा विधानं करतात. मग ते अबू आझमी असतील, नितेश राणे असतील, किंवा मग अगदी नरेश म्हस्के जे खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडनं सुद्धा अकबराच्या, औरंगजेबाच्या कबरी संदर्भात झालेला उल्लेख असेल. तर याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर या विधानांमुळे अशी तणावपूर्ण परिस्थिती होते, तर मग सरकारकडनं त्यांना समज का दिली जात नाही? तुमच्या या विधानाशी मी सहमत आहे. जर कोणी सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, जर ते वादग्रस्त विधानं करत असतील तर नक्कीच मग वातावरण चिघळायला हातभार लागतो. पण अशा प्रकारे जर हातभार लागत असेल तर समज दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत सुस्वभावी आहेत, ते यांना समज देतील. कारण नितेश राणे साहेब आता केंद्रीय मंत्री आहेत. पूर्वी ते आमदार होते त्यावेळेस आम्ही समजू शकत होतो की ते येतात आणि काहीतरी बोलतात, पण आता मंत्री आहेत, एक जबाबदार आहेत. आणि मंत्री म्हटल्यानंतर त्यांना सर्व समाज सारखे असले पाहिजे. त्यांनी पहिलं स्टेटमेंट शिवाजी महाराजच्या इतिहासात मुसलमानच नव्हते हे म्हणायची काही गरजच नाही. असा इतिहास आहे का कुठे? तुम्ही तुमच्या सोयीचा इतिहास लिहिणार. म्हणजे शिवाजी महाराजांनी, ते म्हणतात मस्जिदी पाडल्या, म्हणजे एका संघटनेचा प्रमुख पुण्यातला तर म्हणतो शिवाजी महाराजांनी मस्जिदी पाडल्या. पण आम्ही जे काही वाचले आतापर्यंत, तर शिवाजी महाराजाला कुराणाची प्रत कधी सापडली डोक्याला लावून महाराज मुस्लिम सैन्याकडे द्यायचे. म्हणजे दुसऱ्या धर्माचा पण आदर करणारा धर्मसहिष्णू राजा शिवछत्रपती, त्यांच्या सैन्यात मुसलमानच नव्हते असं स्टेटमेंट करून तुम्हाला काय साध्य झालं? बरं, तुमची पहिली स्टेटमेंट सगळी सेक्युलर आहेत ना. तुम्ही आता मंत्री आहात,
हे मंत्रिपदावर असताना किंवा खासदार म्हस्के आता खासदार आहेत अशा जबाबदार व्यक्तींनी असं बोलू नये. महाराष्ट्राला शोभणारं नाही, ते महाराष्ट्राच्या हिताचं पण नाही. आणि इफ्तार पार्टीचे फोटो आहेत की राणे साहेबांचे, तुम्ही बघा, एक फोटो आहे की त्यांनी मागच्या काळात इफ्तार पार्ट्या पण केल्या. असं हिंदू मुस्लिम बिचारे, त्यांना त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न आहेत, का असं चिघळवत आहे वातावरण. माझी हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल असं वक्तव्य करू नका. जाणीवपूर्वक गोष्टी केल्या जात आहेत का आणि या कोणाच्या फायद्यासाठी केल्या जात आहेत किंवा यातनं कोणाला फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं आणि ह्या जाणीवपूर्वक गोष्टी विशिष्ट पक्षांतल्याच लोकांकडनं केल्या जात आहेत? मला प्रश्न परत विचारा. विशिष्ट पक्षातल्याच लोकांकडनं या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का? मुळात या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का आणि या सगळ्याचा फायदा कोणाला होईल किंवा होतोय असं तुम्हाला वाटतं? नाही, मी असं म्हणणार नाही. मी हे म्हणेल की अशा प्रकारचा महाराष्ट्रात दंगली भडकून सरकारला बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव असू शकतो. तो एकदा सरकारने शोधला ही पाहिजे. लोक कोण आहेत ज्यांचा डाव आहे? ज्यांना आता तीच शोधली पाहिजे सरकार. पण सरकारमधले जर मंत्री अशा पद्धतीचे विधानं करत असतील आणि तणाव निर्माण होत असेल तर मग अशी व्यक्ती कोण आहेत? इतर संस्था संघटना कोण आहेत? तुम्हालाही माहिती असतील ना, कारण तुम्ही सुद्धा सरकारमधला एक महत्वाचा घटक आहात. मी महत्वाचा घटक आहे हा माझा दोष नाही. मी सरकारमध्ये असणं हाही माझा दोष नाही. पण मी जे म्हणतोय, मला जे अपेक्षित आहे ते आहे कायद्याचं सुव्यवस्थेचं राज्य. पण अशा ज्या काही संघटना आहेत त्या मला नाही सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे अशा संघटना, नावं घ्यायला अशा संस्था संघटनांचा घाबरताय का? कारण काल नागपूर नावं का घेत नाही? मी का घाबरणार? नावं का घेत नाही? कळू तर द्या, कोणी केलंय आंदोलन, तुम्ही सांगा, मी सांगतो. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अगदी सुरुवातीला सकाळी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत असं म्हटलं जात आहे. आता ही जी घटना घडली ती नेमकी कोणी केली याच्याबद्दलचा तपास हा पोलीस सध्या करत आहेत. मी कालही मीडियासमोर बोलताना म्हटलं की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ह्या संघटना आता ज्या रस्त्यावर उतरल्या त्यांनी शेतकऱ्यांसाठी कधी आंदोलन केलेलं मी ऐकत नाही. त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य प्रशांत कोरटकरनी नागपूरमध्येच केलं होतं ना. तो मग बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने त्यावेळेस का नाही त्याची जीप छाडून कबर खोदा त्या नालायकाची. राहुल सोलापूरकरच्या बाबतीत त्यांनी आंदोलन का नाही केलं? आणि जर ह्या संघटना याच्यामध्ये दोषी असतील तर यांच्यावर कारवाई करा, ही सुरुवातपासून भूमिका आहे. दंगल भडकवण्याकरता आहे का बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद? तुम्हाला हिंदूचा एवढा पुळका येतो ना बजरंग दलला आणि विश्व हिंदू परिषदेला. ते हिंदूच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली ना हो काल. पाणी फाउंडेशनचा शेतकरी ज्यांनी 3 पानाचं सुसाईड नोट लिहिलं, 18 वर्ष पगार नाही म्हणून 3 वर्षाच्या मुलीला एक बाप पत्र लिहून रडतो. त्यावेळेस तुमच्या संवेदना नाहीत का बोथट होत? सोयाबीनला भाव नाही, शेतकरी मरतो इथे, त्यावेळेस नाही वाटत का संवेदना? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही फक्त दंगा काय भेटणार तुम्हाला दंगे घालू? ह्या संघटना त्या तेवढ्यापुरत्या येतात, नंतर त्या शांत असतात. कोरटकर आणि सोलापूरकर बद्दल यांचं एक स्टेटमेंट नाही या संघटनेचं. तुम्हाला माझं स्पष्ट म्हणणं आहे की सामान्य मुसलमान, सामान्य हिंदू या गरीब लोकांना काय पडलेलं आहे? नका करू, हे काय भेटणार नाही. तुमची मजा होते, तुम्ही एसीत झोपता. अशी विधानं करणारे आमदार मंत्री सर्व एसीत झोपलेले असतात. गोरगरिबाची पोरं भट्टीत पेटलेली असतात. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना तुम्ही काय म्हणजे त्यांच्याकडे विनंती करणार किंवा काय आवाहन करणार? कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा मागच्या अनेक महिन्यांपासूनचा आहे, तो काल झालेला नाहीये. काल फक्त परिस्थिती वेगळी होती, पण अशा पद्धतीचं तणावपूर्ण वातावरण हे याआधीही झालेलं आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करतात. आता त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे? अपेक्षा सांगतो ना. काल हर्षवर्धन सपकाळांनी त्यांना औरंगजेब म्हटलं, ते आम्हाला पटलं नाही. पण अशा वेळेस एखादा संवेदनशील माणूस, आणि मला जेवढं कळतं ज्याला मुलगी असते तो व्यक्ती संवेदनशील असतो, अशा संवेदनशील व्यक्तीकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. अशा प्रकारची टाळकी जे हिंदू मुस्लिममध्ये दंगली भडकवतात अशा लोकांना त्यांनी वेरीस जेरबंद करावं किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, एवढी अपेक्षा आहे. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.